समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। तुम्ही शुगर पेशंट आहात, उन्हाळ्यात तुम्हाला त्रास होत आहे। शुगर पेशंटने उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात सोलापुरातील मधुमेह तज्ञ डॉक्टर रवींद्र गुंडेली यांची लोकप्रधानवर खास मुलाखत जरूर पहा। सर, सध्या सोलापुरात उन्हाचा जो टेम्परेचर आहे 41, 42, 43 पर्यंत जात आहे। सर्वसामान्यांना तर त्रास होतच आहे, पण जे मधुमेह रुग्ण आहेत, शुगर पेशंट आहेत, त्यांना देखील त्रास होत आहे। काय त्यांनी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, काय त्यांना त्रास होतोय तो सांगा। हे अतिशय चांगले प्रश्न आहे। मी डॉक्टर रवींद्र गुंडेली, MD मेडिसिन। मधुमेहाच्या पेशंटना उन्हाळ्यात नक्कीच त्रास होतो, नॉर्मल पेशंटपेक्षा जास्त त्रास होतो, कारण मधुमेहांना जे शुगर वाढलेलं असतं त्यामुळे ऑलरेडी त्यांना बरेच प्रॉब्लेम्स होत असतात। मधुमेही पेशंटने सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यात म्हणजे हायड्रेशन मेंटेन करणे, पाण्याचं प्रमाण शरीरात अतिशय चांगलं मेंटेन केलं पाहिजे, कारण नॉर्मल पेशंटलाही नॉर्मल लोकांनी शरीरात पाणी फार कमी होतं डिहायड्रेशन एवढ्या हाय टेम्परेचरमुळं। त्यात शुगरच्या पेशंटला अजून जास्त त्रास होतो, जास्त तहान लागणे, तोंड कोरडं होणे, लघवी कमी होणे, ह्या गोष्टीमुळं त्यांना लघवीमध्ये इन्फेक्शन होणे, किडनीला सूज येणे हे प्रकार उन्हाळ्यातच होतात। त्यामुळं एस्पेशली उन्हात न फिरणे, 12 ते 4 किंवा 5 जेव्हा ऊन जास्त असतो, पाणी जास्त पिणे, शुगर कंट्रोल ठेवणे, कारण शुगर वाढले की लघवी जास्त होते, लघवीला इन्फेक्शन होते, अजून डिहायड्रेशन होतं। अजून एक आम्ही रोजच्या पेशंटमध्ये बघतो, आता तहान लागली फार म्हणून लोक ज्यूस पितात, कुठेही ज्यूस गाड्यावर किंवा कुठेही, ते ज्यूसमध्ये शुगर फार जास्त असते, सडन शुगर वाढते, ते परत इन्फेक्शन होते शुगर वाढले की। तिसरं म्हणजे उन्हाळ्यात थोडं एक्सरसाइज कमी करावं, पण ऑलरेडी थकलेले असतात, शरीरातलं पाणी कमी हो झालं, अशक्त वाटत असते, जर केलं तरी लाईट एक्सरसाइजेस म्हणजे ऊन सुरू व्हायच्या अगोदर सकाळच्या वेळी एक 10-15-20 मिनटं फिरणे किंवा संध्याकाळी वॉक करणे, असं हेवी एक्सरसाइज शक्यतो करू नये। आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी जास्त पिणे आणि फायबर्स कंटेंट जास्त घेणे, म्हणजे जसं पालेभाज्या जास्त घेणे, जे पोट भरल्यासारखंही वाटेल आणि शुगरही कंट्रोल राहील। आणि शुगरी ज्यूस, शुगर असलेले जास्त ज्यूस अवॉइड करणे। सर, म्हणजे उन्हाळा म्हणजे सर्वसामान्य लोकांना बी त्रास होतो ज्यांना शुगर नाही त्यांना। मग अशा वेळी शुगर पेशंटनी उन्हाळ्यात काय खायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा इन्सुलिन वाढण्यासाठी, म्हणजे कुठले खाद्यपदार्थ? आता शुगरचं डाएट तर फिक्स आहेच, जे वर्षभर पाळावंच लागतं। गोड सोडून खाणे, जसं आपण आहार तज्ञाकडून आपण चार्ट घेतो तसं गोड सोडून, जसं म्हणजे पालेभाज्या जास्त खाणे, गोड पूर्ण बंद करणे, चहा बिगर साखर पिणे, हे तर आहेच। उपवास वगैरे काही करायचं नाही, हे रुटीन पद्धत तर डायबिटीजचं डाएट आहेच आहे। उन्हाळ्यात मात्र एस्पेशली जे लोक अगदी तहान लागते, जेवण कमी करतात, मग अचानक कधीतरी भूक लागते म्हणून बाहेर काही मिळेल ते खातात, अचानक भूक लागले, उन्हात कुठेतरी उभारले चौकात, त्यांना ज्यूस आवडायला लागते, मग ज्यूस पितात, हे शक्यतो करू नये। सकाळच्या वेळी चांगलं जेवण करूनच बाहेर पडावं शक्यतो, म्हणजे त्यांना चक्करही येणार नाही, अचानक शुगर कमी होऊन। असं आपण पेशंट बघतो, एखादा पेशंट गाडीवर जातो, श्वासाने डोळे चक्कर येतात, पडलेले दिसतात आपल्याला, ते कारण एकतर शुगर कमी होते किंवा उन्हाळ्यात शरीरातलं पाणी कमी होऊन त्यांना चक्कर यायला लागतं। फ्रुट्स कुठले खायचे? फ्रुट्स म्हणजे फळं शक्यतो गोड नसलेले, म्हणजे जसं शुगर जास्त असलेले सध्या या सीझनमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आंबे खाऊ नये, द्राक्षे खाऊ नये, केळी खाऊ नये, चिकू असले गोड असलेले खाऊ नये। गोड नसलेले म्हणजे संत्रा, मोसंबी, ॲपल, म्हणजे हे सफरचंद असे खाऊ शकतो, जे गोड पण नाही आणि खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटेल। साधारणतः म्हणजे शुगर पेशंटला उन्हाळ्यामध्ये कुठले त्रास जाणवतात, म्हणजे तुमच्याकडे अनेक पेशंट येतात? आता आमच्याकडे सगळ्यात जास्त असणारे पेशंट डिहायड्रेशन, समजा एखादा कामगार वर्ग आहे किंवा बाकी रस्त्यावर, तर शेतात काम करणारे शेतकरी, जे उन्हात काम केले की शरीरातलं पाणी कमी होतं, तहान जास्त लागते, लघवी जळजळ व्हायला लागते, लघवी जळजळ होणे हे लक्षणच युरिन इन्फेक्शनचे आहे। मग असे पेशंट ॲडमिट होतात, मग इन्फेक्शन, मग त्यांना सलाईन द्यावं लागते, शुगर कंट्रोल करावं लागते,
युरिन इन्फेक्शन कंट्रोल करावं लागते. हीट स्ट्रोक सिम्पटम म्हणतात, उष्माघातचे सिम्पटम्स म्हणतात या उन्हाळ्यात, जे नॉर्मल पेशंटपेक्षा शुगर पेशंटला जास्त होते. उन्हाळ्यात साधारणतः लिंबू सरबत जे आहे प्रत्येक घरात असते, ते शुगर पेशंटसाठी कसं आहे म्हणजे? बेस्ट आहे, हां. भरपूर प्या, पण त्यात शुगर टाकू नका. शुगर फ्रीचे गोळ्या किंवा पावडर टाकू शकता, हां. कारण आपण शुगर टाकून पिले की शुगर वाढेल. आणि परत आणखी काय प्रिकॉशन वगैरे? हेच सगळ्यात मेन म्हणजे हे 4-5च मेन पथ्य आहेत. पाणी जास्त पिणे, हायड्रेशन मेंटेन करणे, म्हणजे दुसरं उन्हात जास्त फिरणं अवॉइड करावं. म्हणजे अगदी जरूर काम असेल तरच 12 ते 4 या दरम्यान फिरावं, नाहीतर फिरू नये. वेळेवर जेवण करावे, पोट भरून जेवण करूनच निघावे. आणि बाहेरचे आमच्याकडे जे पेशंट येतात असं ज्यूस पिऊन येतात, एकदम 400-500 शुगर होते, त्यांना वाटतं एवढं तहान लागली, ज्यूस पिलो मी, हे केलं, ते शक्यतो टाळावे. आणि दुसरे म्हणजे अजून एक मी बघतो आपल्याकडचे लोक सैल कपडे घालावे, सैल कॉटन कपडे घालावे, कारण अगदी जीन घातले, टी शर्ट घातले, असं ऑलरेडी गरम होत असते, अजून गरम होऊन डिहायड्रेशन होते. त्यामुळे अगदी लूज कॉटन कपडे घालावेत. सर आणखीन एक, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भूक लागत नाही, मग अशा वेळी अनेक जे शुगर पेशंट आहेत दुपारी जेवण वगैरे करत नाही, ते म्हणजे आता मला भूकच नाहीये पण गोळी खायची असते, त्यांना म्हणजे म्हणून तर मी आता म्हटलं सकाळी शक्यतो चांगलं जेवण करूनच निघा. कारण समजा उन्हात गेले, ते उन्हामुळे ऑलरेडी थकलेला असतो, पाणी जास्त पितो, जेवण भूक कमी लागते, त्यामुळे शक्यतो 10:30-11च्या जेवण करूनच निघावे. सध्या म्हणजे लहान वयात देखील अनेकांना शुगरचं निदान समोर येत आहे, कशामुळे होते काय? शुगर एक तर अनुवंशिक आहे, लहान वयात होणारे शक्यतो अनुवंशिक असतात, आणि ते गोळ्यानं कमी होत नाही, शक्यतो 30-35च्या आतले त्यांना इन्शुलिनच लागते. आणि दुसरं म्हणजे सध्या शुगरचे पेशंट भरपूर वाढत आहेत भारतात. आता थोड्या दिवसात असं म्हणतील की भारत हे मधुमेहाची राजधानी असं म्हणतात, कारण आपल्याकडं पॉप्युलेशन तर जास्त आहेच, पण लाईफस्टाईल, बाहेर खाणं वाढलं आहे, एक्सरसाइज कमी झालं आहे, वजन वाढत चाललं आहे, हे सगळे पॉल्युशन, हे सगळं लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहे. ज्याचं वजन वाढते, एक्सरसाइज कमी आहे, बाहेरचं खाणं वाढलं आहे, फास्ट फूड खाणं वाढलं आहे, त्यामुळं शुगरसोबत BP, हार्ट सगळेच वाढले, तसं शुगरही वाढलं. साधारणतः म्हणजे आपल्याकडे जे पेशंट येतात त्यांना आपण म्हणजे कसं ट्रीटमेंट देतोय, सल्ला काय म्हणजे कॉमनली? मधुमेहाचं ट्रीटमेंट शक्यतो सुरू होते लाईफस्टाईल मॉडिफिकेशनपासून. पहिल्या सगळ्यात अगोदर सांगतो आपण एक्सरसाइज करा, वेट लॉस करा, रोज फिरायला जावा 3-4 किलोमीटर, 30 मिनटं 40 मिनटं, हळूहळू वाढवा. गोड सगळं बंद करा, म्हणजे आपोआपच वेट कंट्रोल होईल. राईस युक्त, म्हणजे साऊथला डायबिटीज का जास्त आहे, कारण सगळं राईसच आहे, इडली राईस, डोसा राईस, सगळे राईस कंटेंटमुळे तिकडे जास्त आहे शुगरचे पेशंट. जसं तमिळनाडू, आंध्र, कर्नाटकमध्ये राईस कंटेंट कमी करा आणि गोड बंद करा, एक्सरसाइज करा. या सगळ्यांना कमी नाही झालं तर शेवटी गोळ्या सुरू करा, गोळ्यानं कंट्रोल करा. आणि हळूहळू मग प्रत्येक पेशंटच्या रिलेटेड वेगवेगळं असतं, म्हणजे प्रत्येक पेशंट वेगवेगळे डोस लागतात, प्रत्येक पेशंटचे आजार वेगळा असतात. सर शुगरमुळं आणखीन काही जर समजा वेळेवर त्यावर निदान केलं नाही किंवा डॉक्टरांकडे गेलं नाही, त्याला परत साईडला दुसरे काय आजार होऊ शकतात? हो, शुगर तर मेन बेसिक आजार आहे, ज्याच्यामुळे बाकी सगळे आजार होतात. जसं आपण ICUमध्ये ॲडमिशन, कॅज्युअल्टीला ॲडमिशन येतील, लोक म्हणतो आत्तापर्यंत चांगलं होतं, काहीच नव्हतं, अचानक कसं काय त्याला हार्ट अटॅक आला, किडनी फेल्युअर झाला, कारण लोक दुर्लक्ष करतात. डायबिटीज हे सायलेंट डिसीज म्हणतो, सायलेंट किलर सारखं. समजा शुगर कंट्रोलच राहिलं नाही तर त्यामुळे डोळ्याचे आजार, डोळे दिसायचे कमी, किडनीचे आजार, हृदयाचे आजार, हातापायाला मुंग्या येणे, सगळे शरीरात सगळे प्रकारचे साईड इफेक्ट होत असतात. तुम्ही बोलताना म्हटलं की बाबा लघवीमध्ये जळजळ होणं किंवा लघवी न येणं हे म्हणजे मुख्य कारण आहे. हे लघवी जळजळणं या दिवसात जास्त होते, कारण डिहायड्रेशन होते, शरीरातलं पाणी कमी होतं. आणि काही लोक आता असंही बघितलं आमच्याकडचं, काही पेशंट काही कामाच्या ठिकाणी टॉयलेटची पण सोय नसते, पाणी कमी पितात, स्पेशली लेडीज, त्यामुळे अजून जास्त होतं. शुगर आणि बीपीचा काय संबंध आहे? कारण दोघे सख्खे भाऊ सारखेच आहेत, कारण ज्याला शुगर आहे त्याला बीपी आहेच, बीपी असे येतात. शक्यतो शुगर पेशंटमुळे मी म्हणतो ना, बाकी सगळे आजार होत असतात. रक्तवाहिन्यावर इफेक्ट होतो, लवकर किडनीचे आजार होतात, लवकर डोळ्याचे आजार येतात, लवकर हार्टचे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळं शुगर आलं की BP पण कधी ना कधी चालू होतच. शेवटी थोडक्यात काय मेसेज झाला पुन्हा शुगर पेशंट? पुन्हा 3-4च एक टिप्स पाळा, बाकी सगळं सोडलं तर. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, पाणी जास्त प्या, हायड्रेशन मेंटेन करा.
उन्हात शक्यतो गरज असल्याशिवाय फिरू नका. एक्सरसाइज पण केलंच तर सिम्पल वॉकिंग सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी करा जेव्हा ऊन नाही. सैल कपडे घाला, अगदी गरम होणारे कपडे घालू नका, कॉटन. आणि आहाराचं पथ्य व्यवस्थित पाळा. या दिवसात शुगर वाढले कॉम्प्लिकेशन जास्त होतात तसं. आणि बाहेरचे गोड पदार्थ, अचानक ज्यूस पिणे हे टाळा. आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर. सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग. वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण. जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे. योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग. गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंगमध्येच.